नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती श्री जुन्नरेश्वर महादेव मंदिराच्या 2.40 कोटीतून जीर्णोद्धार. अजिंठा येथील इंदिरानगरच्या मुख्य रस्त्यावर चिखल पाणी. संतप्त ग्रामस्थांनी पाण्यातच वाहने उभे करून केला निषेध. कालीमठचे विश्वस्त मंडळ धर्मादायकडून बरखास्त. अध्यक्ष सोनवणेंना महाआयुक्ताची चपराक. आमदारकीचे वेध. 27 दिवसात काँग्रेसकडे 250 इच्छुकांचे झाले अर्ज. खासदार वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघातून 7 जणांचे अर्ज. कामे न झाल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करणार. मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी दूर करण्याचेही निर्देश. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार कडाडले. मानवत येथील खून प्रकरण. 2 वर्षापासून फरार आरोपीला हिंगोली गुन्हे शाखेने औद्योगिक वसाहतीमध्ये पाठलाग करून केले अटक. संजय राऊत यांचं डोकं फिरलंय. बाजूलाच ठाणे तिथे जाऊन उपचार घ्यावेत. गुलाबराव पाटील यांचा टोला. अमित ठाकरे जय मालोकरांच्या कुटुंबाची घेतली भेट. अकोल्यात जाताना झाला ताफ्यातील गाडीचा अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही. श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली. हायकोर्टाकडून हिंदू बांधवांच्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी करणार. राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे फडणवीसांमध्ये गुण. ते अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंदच. मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टाने विचारले, सीएम हाऊसमध्ये गुंड असावे का? म्हटले, बिबावला मालीवालांची शारीरिक स्थिती माहिती होती. सोने 596 रुपयांनी वाढून 69,905 रुपयांवर, तर चांदी 568 ने वाढून 83,542 किलोवर. फडणवीस हे महाराष्ट्रातच राहावेत, पण केंद्राने निर्णय घेतल्यास आम्हाला तो मान्य राहील. अध्यक्षपदाच्या चर्चेवरून बावनकुळेंचे सूचक विधान. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीसांचे द्वेष पछाडले. भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांची टीका. ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा लढवणार. चिन्हाबाबत ठाकरे गट निवडणूक आयोगात. साधर्म असलेली इतर चिन्हे हटवण्याची गेली मागणी. राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे संजय राऊतांना 2,000 रुपयाचा दंड. 10 दिवसात जमा करण्याचेही आदेश. महिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून वरून शेतकऱ्याची आत्महत्या. गळफास घेऊन संपवले जीवन. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रियकराने ढकलून देऊन प्रेयसीचा केला खून. साताऱ्यातील घटना. युवकावर गुन्हा दाखल. पूजा खेडकर यांना जबर झटका. दिल्ली कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी अर्धा तास मुसळधार पाऊस. पुढील 4 दिवस पावसाचे दिले इशारे. वडील खासदार झाल्याने संभाजीराजेंच्या मनात आग. त्यामुळेच त्यांचे बेताल वागणे सुरू. धर्मनिरपेक्षतेची जोड अमान्य. जितेंद्र आव्हाड. ऑलिम्पिकवीर स्वप्नीलसाठी मध्य रेल्वेकडून गुड न्यूज. तिकीट चेकर पदावरून ऑफिसरपदी नियुक्ती होणार. रेल्वे मंत्री रोख बक्षीस देणार. माया लेकरानं करून दाखवलं. घरी आला की त्याचा मुका घेणार. नेमबाजीत कांस्य पदक जिंकलेल्या स्वप्नीलच्या आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू. दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची लागण. 60 जणांना लागण. 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा खेळ सुरू. अजित पवार बहुरूपी. त्यांना पिक्चरमध्ये चांगला रोल मिळेल. जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात. आईनेच लावले अल्पवयीन मुलीचे लग्न. नवऱ्याने छळल्यानंतर 3 जणांवर गुन्हा दाखल. राहुल गांधींवरील टीकेला अमरावती काँग्रेसकडून प्रत्युत्तर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन. अनुराग ठाकूर यांना टोला.
जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे. पुण्यातील पतित पावन संघटनेची मागणी. हल्ल्याच्या विरोधात कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन. पुण्यात निषेध आंदोलन. काँग्रेसचा हल्लाबोल. अरविंद शिंदे म्हणाले, राहुल गांधींची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपची मनुवादी वृत्ती दाखवली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्णय. विदर्भवादी 10 ऑगस्टला विधान भवनावर धडकणार. स्वतंत्र विदर्भाचा झेंडा. बेहिशेबी खर्चामुळे आर्थिक संकट. गंगाजळी संपल्यामुळे अमरावती विद्यापीठाने घसारा निधीतून उधार घेतले 10 कोटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार जाहीर. प्राध्यापक शंकर आत्रे, विलास राठोड यांचा होणार सत्कार. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी. ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसने केला निषेध. जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे आदेश. सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. मिनी घाटी रुग्णालयात 2 सर्जनच्या जागा रिक्त. हर्निया अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया रखडल्या. विशाळगडावरील दंगलीमागे संभाजीराजेंचा हात. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली. गडावरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त. पत्नीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू. सेनगाव शिवारातील घटना. जिल्हा परिषदेचा व महिला बाल विकास विभाग मुख्यालयातून हद्दपार. त्या इमारतीत आता पंचायत विभागाचा कारभार. वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. गळफास घेऊन संपवले जीवन. तब्बल 21,000 पुस्तकांचे मोफत वाटप. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुणेकरांचे अनोखे अभिवादन.